भागात अखेर पावसाला सुरुवात झालेली आहे। तुम्ही आत्ताची एक व्हिडिओ क्लिप पाहिली असेल। तो पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात झालेला आहे। मुसळधार स्वरूपाच्या आलेल्या अचानक पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी शेती पिकांचे नुकसान देखील झालेले आहे। शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हतं की एवढं ऊन पडत आहे, पाऊस कसा येईल। तसेच काहींनी देखील असंच म्हटलेलं होतं पाऊस येणार नाहीये, काही नाहीये। परंतु एकंदरीत जर विचार केला तर कोल्हापूर या ठिकाणी अचानकपणे पावसाने हजेरी लावलेली आहे। तर आता मी तुम्हाला जे आहे ते सविस्तरपणे अंदाज सांगणार आहे, कोणत्या भागात आता पाऊस वाढेल, कोणत्या जिल्ह्यात कशी स्थिती राहील, कोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता आहे का, त्या जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला पाहायला मिळतील। त्याकरिता हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात, मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये। त्यासाठी आता सबस्क्राइब करायचे आहे। जे सबस्क्राइब करून त्यांचा जिल्हा कमेंटमध्ये सांगतील, त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज आपण सर्वात अगोदर देऊयात। ज्यांनी सबस्क्राइब केलं आहे त्यांच्या जिल्ह्याची देखील अपडेट आपण सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न करतच असतो। तसे तिकडे बघू शकता आता सध्या स्थितीला पुणे, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा या भागात काल काही ढगाळ वातावरण जास्त तर नव्हतं, मात्र आज खूप ढगाळ वातावरण या ठिकाणी वाढणार आहे। कालच्या सारखीच पावसाळी स्थिती आता राज्यामध्ये काही भागात दुपारनंतर व रात्री देखील काही भागात तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकते। मात्र असं नाहीये की पाऊस सांगितला म्हणजे सर्वच भागात होईल। तसेच इकडे निपाणी, कोडोली, सांगली आज तुरळक ठिकाणी पावसासाठी काही ठिकाणी वातावरण सक्रिय होईल। जत, विटा, कराड, वडूज, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर पर्यंत वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज सध्या स्थितीला तरी आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळतोय। तसेच राजपूरचा भाग असेल, या भागात देखील साताऱ्याचा भाग असेल, गोरेगाव, पुणे, जामखेड, केजपेठ, लातूर या ठिकाणी ढगाळ वातावरण खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे। बीड, माजलगाव, परळी खूप ढगाळ वातावरण व काळे ढग जसे जमा होऊ लागतील तशा प्रकारे पावसाचा जोर देखील राज्यात वाढण्याचा अंदाज आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला खाली पांढऱ्या किंवा काळ्या कलर मध्ये एक सबस्क्राइब बटन दिसत असेल, त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। लगेच तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला तर मिळेलच, कारण की आपण सर्व जिल्हे घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तसेच इकडे बघू शकता आता लातूर असेल, अहमदपूर, पेठ, बार्शी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी काल भरपूर प्रमाणामध्ये कमेंट केलेल्या होत्या। तर यांचा विचार केला तर या भागामध्ये लातूर, पेठ, बार्शी उन्हाची तीव्रता वाढणार आहे, तापमानामध्ये घट होणार नाही, हे लक्षात घ्या। तापमानामध्ये घट होणार नाही, मात्र अवकाळी पावसाचा जोर हा राज्यातील काही भागात वाढण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळतोय। तसेच उमरखेड, पुसद, वाशिम, लोणार, सेलू, जालना, आदिलाबादचा भाग असेल, या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होईल। पैठण, अहिल्यादेवीनगर, जुन्नर, खेडचा भाग असेल, श्रीरामपूरचा भाग असेल, या भागात देखील पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल। काय सर्वत्र पाऊस पडणार नाही, मात्र काही ठिकाणी ज्या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल त्या ठिकाणी आता एकदा पाऊस झाला की पुन्हा एकदा त्या भागात वातावरण सक्रिय होत असतं। आता जर विचार केला तर ज्या ठिकाणी पाऊस झालेला नाहीये, मात्र अचानकपणे एखादा जरी पाऊस तुमच्या भागात झाला तर त्यानंतर जशी पुढे वातावरण सक्रिय होईल त्यावेळेस तुमच्या भागात अगोदर पाऊस पडेल, इतर जिल्ह्यापेक्षा सर्वात जास्त पाऊस तुमच्या भागात पाहायला मिळेल। म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे की ज्या भागात सर्वात अगोदर जास्त पाऊस पडतो त्या भागात पुन्हा पुन्हा पावसाचे प्रमाण हे वाढतच जाते। अवकाळी पाऊस असो किंवा मान्सूनचा पाऊस असो, सर्व स्थिती ही एकसारखी अशी पाहायला मिळत असते। तसेच इकडे बघू शकता आता नाशिक, मनमाड, मालेगाव या भागात देखील आता आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे, मोठा बदल पाहायला मिळणार आहे। वाऱ्यांचा प्रभाव वाढलेला आहे, त्यामुळे ढग जे आहेत ते राज्याकडे येत आहेत। वाऱ्यांमुळे देखील चांगली स्थिती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। मात्र काही शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे तर काही शेतकऱ्यांना पावसाची गरज नाहीये। आता तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा, तुमचा जिल्ह्याचा अंदाज देऊया। चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता। तसेच चंद्रपूर, वाशिम, नागपूर, गोंदियाचा भाग असेल, गडचिरोली, भंडाराचा भाग असेल, या भागात देखील मोठे बदल हे वातावरणात होणार असून पावसासाठी पूरक असं पोषक असं वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळेल। नाशिकच्या भागापर्यंत अशी स्थिती राहील, मात्र कोल्हापूरमध्ये आज देखील पुन्हा एकदा नव्याने पावसाचं वातावरण सक्रिय होणार असून काही तासानंतर जोरदार पावसाची हजेरी तुरळक भागात लागेल, हा अंदाज लक्षात घ्या। कोल्हापूरसाठी हा अंदाज आहे व सातारा, सोलापूर सेम कंडिशन आपल्याला आज पाहायला मिळू शकते। अशा प्रकारचं वातावरण या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। तशातच इकडे बघू शकता चंद्रपूर, वाशिमचा भाग असेल, नांदेडचा भाग असेल, लातूरचा भाग असेल, सोलापूर असेल, अहमदपूर, छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे, मालेगाव, जळगाव, शेवगाव, अमरावती, नागपूरपर्यंत वातावरण सक्रिय होत जाणार आहे। ढगाळ वातावरणासह तुरळक मोजक्या भागामध्ये पावसाला पोषक वातावरण सक्रिय होणार असून नागपूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस आपल्याला अवकाळी पाहायला मिळणार आहे। काही तासानंतर मोठा बदल होणार असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये चांगली पावसाची हजेरी देखील आपल्याला पाहायला मिळू शकते। 48 तासानंतर कोल्हापूरच्या भागातील पावसात जोर
तापमान कमी झालं तरी नागपूरच्या भागाकडे पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत जाईल। वातावरणात हे सारखे बदल तर होत असतात हे देखील लक्षात घ्या। तसेच पाहू शकता आता नागपूर या ठिकाणी लवकरच मुसळधार पावसाचं क्षेत्र विदर्भाच्या दिशेकडे सरकत असून पाहू शकता अतिशय जोरदार स्वरूपाचं क्षेत्र हे आपल्याला राज्याच्या बाहेर पाहायला मिळत आहे। हे क्षेत्र आता जर विचार केला तर राज्यात लवकरच दाखल होणार असून राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता मॉडेलनुसार आपल्याला पाहायला मिळणार आहे। मोठे बदल हे राज्यात पाहायला मिळणार असून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होईल। अरबी समुद्रामध्ये वातावरण नसलं तरी बंगालच्या उपसागराकडून पावसाळी वातावरण हे राज्याकडे सरकणार आहे। यामुळे नांदेडच्या अक्षरशः बऱ्याच भागापर्यंत जोरदार तुफान पावसाला पोषक वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज सध्या स्थितीला मॉडेल दाखवत आहेत। मॉडेलनुसार ही स्थिती आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहे। हा अंदाज देखील आता इथून पुढे लक्ष देऊन ऐकण्याची गरज आहे। इथून पुढे सविस्तर याबाबतची अपडेट आपण या चॅनलवरती देणार आहोत। पुढील अंदाज पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला एक लाईक करायचे आहे। इतर शेतकरी मित्रांकडे हा व्हिडिओ शेअर करा व व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की जॉईन व्हा। धन्यवाद।